नमस्कार शेतकरी मित्रांनो, समोर जे तुम्ही बघत आहात हे कापसाच्या पराठीचं याला नटी म्हणतात. तर आतापर्यंत आपण सेंद्रिय कर्बासाठीच आपल्याला कापसाचं काडीचं महत्त्व आहे. पण आज त्याहीपेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे असं की आता बघा, काही लोक ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या प्लॅटफॉर्मवर यांना वेगवेगळे रंग देऊन काहीतरी क्राफ्ट बनवून याची विक्री करत आहेत. तर ते पण पैसे बनवत आहेत. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा उपयोग जो आहे मित्रांनो या कापसाच्या काडचा, तो म्हणजे मशरूम उत्पादनासाठी. मशरूमचं सर्वात जास्त उत्पादन कापसाच्या काडमुळे होतं, कारण की याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा घटक असतो आणि त्याच्याने प्रति बेड मागे 200 ते 300 ग्रॅम किंवा अर्धा किलोपर्यंत इथपर्यंत वाढ त्या मशरूमच्या बेडमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून याला खूप डिमांड आहे. पण याला मोजक्याच ठिकाणी मार्केट असल्यामुळे याला चेन सिस्टीम तयार होऊ शकलेली नाही आहे. म्हणून आपल्याकडे जळगाव जिल्ह्यात जरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते तरीसुद्धा याचा आपल्याला वेगळा सेंद्रिय कर्बा व्यतिरिक्त काही फायदा नाही आहे. म्हणून काही लोक ज्या ठिकाणी विक्री व्यवस्थापनची त्यांची सोय आहे त्या ठिकाणी कापसाची कुट्टी केली जाते. या पूर्ण काड्यांची पूर्ण माल सुकून त्याची कुट्टी केली जाते आणि त्याची विक्री केली जाते. पण दुर्दैवाने आपल्याकडे कुठलीही चेन सिस्टीम नाही आहे, कुठलाही व्यापारी नाही खरीददार, आणि मशरूमचंही मार्केट आपल्याकडे डेव्हलप नाही आहे. त्यामुळे याचा आपल्याला तो लाभ घेता येत नाही आहे. तसं झालं तर कदाचित शेतकऱ्यांना 2 पैसे अजून हमीचे मिळतील. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मशरूम जे उत्पादन करतात त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला जर काही माल घेत असतील ते काही प्रमाणात, तर तुम्ही सुरुवात करू शकतात. मी प्रयत्न केले, पण आज इथं लहान लहान जिल्ह्यांमध्ये जसं जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे याला कुठं स्कोप नाही आहे. नाशिकमध्ये एन्क्वायरी केली होती, पण त्या ठिकाणी त्यांचे ऑलरेडीच कॉन्टॅक्ट आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याकडून काही माल घ्यायला तयार नव्हते. तर तुमच्याकडे लय नसेल तर तुम्ही याची विक्री करून 2 पैसे हमीचे मिळू शकतात. बाकी नसेल मार्केट तर मग तुम्हाला सेंद्रिय कर्बासाठी याचा चांगला उपयोग आहे. आता आपले SRTचे बेड केल्यामुळे इथं आणि आमच्या परिसरामध्ये कुट्टी करणारं मशीन नसल्यामुळे आम्हाला मर्यादा आलेली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे काड जाळावं लागतं आहे. इथं दरवेळेस आम्ही याचं रोटावेटर मारून आम्ही याची कुट्टीच करायचो, पण यावेळेस बेड मोडू नये म्हणून नाईलाजास्तव आम्हाला हे जाळावं लागतं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मशरूमच्या हिशोबाने तुम्ही नक्की एकदा विचार करून बघा. बऱ्याचदा असं राहतं कोणाकोणाला मार्केटची लाईन सापडली की 2 पैसे त्याला हमीचे मिळू शकतात, तर फायदा होऊ शकतो.